ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಚ್ಚಿ ಗ್ರಾಮದ ಸ್ವಾತಿ ಅನಂತ ಕೇದಾರ್ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡ ಘಟನೆ ಮಂಗಳವಾರ ನಡೆದಿದೆ। ಮಚ್ಚಿ ಗ್ರಾಮದ ಸ್ವಾತಿ ಕೇದಾರ್ ಕಳೆದ 1.5 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಡಲಾಗಿತ್ತು। ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ನಿಖರ ಕಾರಣ ತಿಳಿದು ಬಂದಿಲ್ಲ। ಬೆಂಗಳೂರು ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಈ ಘಟನೆ ನಡೆದಿದ್ದು, ಬೆಳಗಾವಿ मच्छी ग्रामातली स्वाती कुटुंबस्थರ आक्रंदना मुगिलू मुट्टिದೆ। वहिनी भाऊ 24 तास स्थितीत काम करून राबून आमच्या मुलीला ग्रॅज्युएट केले होते आणि चांगलं स्थळ म्हणून दिले होते। आमच्या मुलीला पोलिसांनी न्यायालयाने न्याय द्यावा ही आमची विनंती। आज आम्ही स्वाती अनंत केदार आमचीच मुलगी ती आणि आम्ही आज मुदगावाशी या ठिकाणी दुःखाच्या डोंगरात बसवलेलो आहोत। तर मुलीचं लग्न चांगल्या पद्धतीनं झालं होतं, साखरपुडा सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला होता। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आम्ही पंचमंडळी गावचे आम्ही हा कार्यक्रम उठवून दिला होता आणि स्थळ चांगलं आहे म्हणून आम्ही कधीही इकडे लक्ष केलं नव्हतं, परंतु शनिवारी आम्हाला फोन आला आणि असं झालंय म्हणून कळल्यानंतर आम्हाला धक्का बसला। आणि मुलगी काय साधी नव्हती, ग्रॅज्युएट BCA ग्रॅज्युएट केलेली मुलगी आज आमच्या ज्योती कॉलेजमध्ये एक चांगली लेक्चरर होती। तिथे सुद्धा लग्न जमल्यानंतर सुद्धा त्यांनी राजीनामा देऊ नको, इकडेच नवऱ्याला ऍडजस्टमेंट करून घे आणि इथंच थांबा, तुम्ही तू चांगली एक मुलगी आहेस आणि एक ज्योती कॉलेजचं नाव तुझ्यापासून आमचं उज्ज्वल होतंय, अशा पद्धतीची तिथे प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या। परंतु हा शब्द कळल्यानंतर आम्हाला धक्का बसला आणि अवघ्या 26 दिवसात ह्या मुलानं श्रीधरनं हे कृत्य केलेलं असं आम्हाला नक्कीच आम्ही त्याच्यावर आरोप 100% आम्ही आरोप त्याच्यावर करू शकतोय। आणि त्याला ह्या आमच्या मुलीला आज आक्रोश जो इथं होतोय, त्यांचे आमच्या माहेरवाचीचे असू दे, आम्ही इतर लोक पाहुणे मंडळी असू दे, जो आक्रोश येतो तो काही कमी नाही आहे। आक्रोश हा करणारच कोणीही आपली मुलीचं असं झाल्यानंतर कोणीही थांबू शकत नाहीत। मग असं यांनी कृत्य केलेत म्हटलं ह्यांना कडक शासन व्हावं आणि आमच्या मुलीला न्याय मिळावा। ती मृत झाली तरी सुद्धा तिला स्वर्गामध्ये सुद्धा तिला समाधान वाटावं आणि आमच्या या आणि आज अंत्यविधी सुद्धा आला नाही आहे इथं। मग अंत्यविधी करणार कोण? घरची माणसं नाहीत, सासूबाई आत लपून बसले, ननंद आहे ती लपून बसले, मग अंत्यविधी कोण करणार हा प्रश्न इथे आमच्या समोर ह्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तरी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट असू दे किंवा शासनानं असू दे त्याला कडक त्याला शासन करावं आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच मी सर्वांची वतीने या ठिकाणी विनंती करतो। विनोद कोलकार, KMM कन्नಡ न्यूज़, बेळगावी।